पुन्हा एकदा तुझ्या पवित्र चरणावर असतो, तुझी आराधना करण्यासाठी, तुझं नाव उंच करण्यासाठी राजा. ओ स्तुतीस पात्र प्रभू, भयास योग्य परमेश्वरा, तू महान आहेस, तू अद्भुत आहेस देवा, तू सनातन प्रभू आहेस देवा. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी तू संधी दिलीस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. सर्व चर्च म्हणून प्रभूचे यावेळेस आभार मानते, प्रभूला धन्यवाद देते. दावीद म्हणतो, मी त्याच्या अंगामध्ये त्याची स्तुती करत येईल. यावेळेस आपण आपल्या मुखाने, आपल्या जिभेने त्याची स्तवन करूया, त्याची स्तुती करूया आणि त्याच्या पवित्र चरणाशी येऊया. हालेलुया. थँक यू लॉर्ड जीसस. धन्यवाद करतो प्रभू, आम्ही तुझ्या नावाला, पवित्र नावाला धन्यवाद देतो. सर्वजण आपले हात उंच करतील आणि त्याची आराधना करतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. थँक यू लॉर्ड. हालेलुया. We worship you, Lord. We praise you, Jesus. We lift your holy name. We thank you. We thank you for your presence, Lord. आम्ही तुझे आभार मानतो तुझ्या उपस्थितीसाठी प्रभू. देवाप्पा आम्ही स्तुती देत बाप्पा, धन्यवाद करत प्रभू. तुझ्या राज्यामध्ये तुझ्या पवित्र चरणाशी येतो देवाप्पा. हालेलुया, हालेलुया.
सेवा। यीशु के चरणों में आराधना करें, हाथों को उठाकर हम आराधना करें। यीशु के चरणों में आराधना करें, हाथों को उठाकर हम आराधना करें। घुटनों पर आकर हम आराधना होय प्रभूची पुन्हा ते दिवस तू आम्हाला दिलेस देवा, की आत्म्यामध्ये आणि खरेपणामध्ये आम्ही तुझी स्तुती आराधना करा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. आर यू रेडी? तुम्ही तयार त्याची स्तुती करण्यासाठी? आर यू रेडी? पुन्हा आपल्याला चर्चला येण्यासाठी देवाने मोकळीकता दिलेली आहे. हालेलुया. लोकांच्या बंधनातून सुटून पुन्हा एकदा प्रभूच्या मंदिरामध्ये त्याची आराधना करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी. हालेलुया. आनंदी आनंदे मेरे यीशु के चरणों में, सबके आनंदी आनंदे मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंदे मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंदे मेरे यीशु
Praise the Lord. Hallelujah. आज सगळ्यांचे चर्च लावले त्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवूया. आमेन. हालेलुया. स्वतःसाठी एक जोरात टाळ्या वाजवूया. धन्यवाद देऊया. आमेन. हालेलुया. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाचा राजा प्रभूचा प्रभू. धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाचा राजा प्रभूचा प्रभू. धन्यवाद
आमेन. कारण तू आम्हाला जिवंत ठेवलं, या जिवंताच्या भूमीवर तुझी स्तुती करण्यासाठी. आमेन. हालेलुया. येशू तू अच्छा है. सब मिलके येशू तू अच्छा है. येशू तू अच्छा है. आमेन. हालेलुया. त्यांचे आवाज घशातून बाहेर येऊ दे. आमेन. प्रेज द लॉर्ड. कोरोनामुळे बरेच जणांनी बरेच दिवस झालं मोकळ्या मनाने उघडलेलं नाही. आमेन. परंतु आजचा दिवस आहे, आपण त्याची स्तुती आणि करूया. येशू तू अच्छा है. मुझे शक्ति दिया तू बहुत ही अच्छा है। मुझे जीवन दिया
उसके क्रॉस को हमारे आंखों के सामने लाकर उसकी स्तुति में कहेंगे, प्रभु तू बहुत ही अच्छा है, मेरे पापों को तूने उठाया प्रभु, मुझे श्रापों से तूने छुड़ाया पिता, मुझे मुक्ति तूने दिलाया प्रभु, मुझे जीवन तूने दिलाया पिता। मैं सारे हृदय से तुझे कहता हूँ, तू बहुत ही अच्छा है यीशु, तू अच्छा है यीशु, तू अच्छा है यीशु, तू अच्छा है, तू बहुत ही अच्छा है। भारत तो सामर्थ्य तो यीशु ने युगायुगाने, आपला प्रभू येशू युगाने युगाचा देव आहे. तो अल्फा आणि तोच ओमेगा, तो सुरुवात आणि तो शेवट. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी तो होता, तो प्रगटीकरणात सांगितल्याप्रमाणे अंता नसणार, अंतानंतरही तोच असणार आहे. आणि म्हणून धारक तो सामर्थ्य तो येशू दे युगायुगाने. हालेलुया.
तू एबेनेझर म्हणून प्रभू आमच्या बरोबर राहिलास प्रभू. इथून पुढे तुझ्या उपस्थितीमध्ये आमची वाढ होऊ दे बाबा. तुझ्या चर्चला आशीर्वादित कर प्रभू. ही असेंब्ली आज आशीर्वादित होऊ दे. आज एकत्रित येणं आशीर्वादित होऊ दे. क्लोज युअर आईज, लिफ्ट युअर हँड अँड वर्शिप हिम. कारण तो एखाद्या आईसारखा आपल्या लेकराला जशी आई सांभाळते तसा तो सांभाळतो. हालेलुया. थँक यू जीसस. Oh, we worship you, Lord. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. कभी भी ना छोड़ेगा. कभी भी ना त्यागेगा. कभी भी ना छोड़ेगा. कभी भी ना त्यागेगा.
घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया, मेरे कारण वो घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया, जैसे माता संभालती है वैसा यीशु जशी आई संभालते धन्यवाद ईश्वर. आजची स्तुती आणि आराधना प्रभू आज मी तुला समर्पित करतो. आमच्या हातून सकल देवा आज तुला अर्पणासारखं वाटू दे प्रभू. देवाप्पा तुझ्या वेदीवरती आम्ही आज आमच्या उघड्या उठांचं फळ आणलेलं आहे प्रभू. तुझी आराधना आम्ही हृदयापासून तुला देण्यासाठी आलेलो आहोत. आज आमच्याशी बोल, आम्हाला आशीर्वादित कर आणि प्रभू आत्म्यामध्ये मोकळीकता प्राप्त होते येशूच्या नावामध्ये. आमेन. Say amen. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. आपण पवित्र शास्त्र पठवूया देवाच्या वचनाकडे जाण्यासाठी. जर तुम्ही आज तुमच्या घरातून चर्च अटेंड करताय तर तुमच्यासाठी सूचना आहे की पुढच्या वेळेस पासून कंपल्सरी चर्चला येणं सभासदांसाठी भाग आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या रविवारी फक्त मी थोडंसं शिथिलता ठेवलेली आहे, कारण थोडंसं नियम वगैरे आपण बघणार होतो, परंतु बरेचसे चर्च आज सकाळपासूनच सुरू आहे. तर पुन्हा एकदा पुढच्या रविवारपासून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या नियमित वेळेमध्ये म्हणजे बरोबर 11:30 वाजता या ठिकाणी चर्चमध्ये यायचं. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू. आणि मुद्दामूनच आजचं जे प्रभुभोजन आहे मी पुढच्या रविवारी पोस्टपोन केलेलं. पुढच्या रविवारी आपण प्रभुभोजन घेऊयात की जेणेकरून तुम्हाला संधी मिळेल की चर्चमध्ये प्रभुभोजन घेण्याची. जे लोक बॅप्टिझम घेण्याचे पेंडिंग आहे, ज्यांना बॅप्टिझमसाठी ज्यांनी नावं दिलं त्यांनी पुन्हा एकदा सागर ब्रदर किंवा दीपक ब्रदरांकडे नाव द्यायचे. त्यांचा जर फोन नंबर नसेल तर तुमच्या चर्चचं जे किंवा व्हॉट्सअपद्वारे मला जे चर्चचे लीडर्स तुमच्याकडे असतील त्याच्याकडे तुम्ही नावं पाठवू शकता आणि ते माझ्या बरोबरपर्यंत देव पोहोचवण्याचं काम करेल. पवित्र आत्मा ते नावं माझ्यापर्यंत पोहोचवेल. प्रेज द लॉर्ड. लवकरच आपण बॅप्टिझमचा प्रोग्राम, बॅप्टिस्माचा कार्यक्रम आपण चर्चमध्ये आयोजित करणार आहे. कारण बरेचसे 1.5 वर्षापासून जवळजवळ 20 ते 25 लोक मला आत्ताही फोन करत होते की त्यांना बॅप्टिझम घ्यायचं. तर आपण त्यांच्या बॅप्टिझमसाठी एक निश्चित दिवस ठरवूया आणि कदाचित मी नोव्हेंबरच्या पहिल्या वीकमध्ये त्यांच्यासाठी बॅप्टिस्माचा कार्यक्रम इथं चर्चमध्ये ठेवणार आहे. आणि लवकरच तुमचा बॅप्टिस्मा झाल्यानंतर तुम्हाला प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सहभागी होता येईल. हालेलुया. किती लोक आनंदित आहेत की आपल्यासाठी प्रभूने पुन्हा त्याच्या मंदिराची दरवाजे उघडलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कालही मी सांगितलं चर्च म्हणजे मंदिर नाही, चर्च म्हणजे बिल्डिंग नाही. आमेन. चर्च हा मुळात इब्री शब्दच नाही किंवा पवित्र शास्त्रामध्ये चर्च विषयी लिहिलेलंच नाही. आमेन. हालेलुया. जर तुम्ही आज गुगल मॅप वरती टाकलं चर्च, तुम्हाला अनेक चर्च पाहायला मिळतील. ज्याला बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला नाव दिले चर्च म्हणून. परंतु जर तुम्ही जुन्या करारामध्ये किंवा तुम्ही जर नवीन करारामध्ये देवाच्या मंदिराविषयी वाचलं तर त्या मंदिराला असेंब्ली किंवा इक्लेसिया म्हणजे लोकांनी एकत्र येणं असं म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या ठिकाणी तुम्ही एकत्र येऊन प्रभूची स्तुती करताय ती जागा म्हणजे चर्च, ती जागा म्हणजे इक्लेसिया. आमेन. ती जागा म्हणजे मंडळी जिथं लोक एकत्र येतात. असेंब्ली ऑफ गॉड. आमेन. हालेलुया. आणि म्हणूनच नेपेड रोडला जी चर्च आहे त्या चर्चचं नाव आहे असेंब्ली ऑफ गॉड. आमेन. हालेलुया. त्याचा अर्थ काय की देवाच्या लोकांनी एकत्र येणं, त्या सहभागितेला मंडळी किंवा चर्च असं संबोधित केलं जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर पण चर्च म्हणजे खूप सुंदर अशी बिल्डिंग लोकांच्या डोळ्यासमोर येते आणि मग लोक ज्यावेळेस बंगला नंबर 4 मेंटल हॉस्पिटलच्या घरी येतात बंगल्यामध्ये तर काय असतं चर्च वाटत नाही. आमेन. हालेलुया. ज्या ठिकाणी तुम्ही देवाची स्तुती अंतःकरणापासून करू शकता, तुमची स्तुती करताना तुमचं कनेक्शन देवाबरोबर लागलं जातं, ती जागा म्हणजे चर्च आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या ठिकाणी खूप सुंदर अशी सजावट आहे अशा ठिकाणी देवाची जर स्तुती तुमची देवापर्यंत पोहोचत नाही तर ते
चर्च सुंदर असूनही त्या ठिकाणी चर्च म्हणता येणार नाही. आमेन. हालेलुया. थोडंसं कडवट वाटेल, परंतु ही सत्यता आहे. आमेन. हालेलुया. हे जर मी सत्य बोललो नाही तर ती सत्यता जी ख्रिस्तामधील सत्यता आहे ती झाकून ठेवण्यासारखी होईल. आमेन. हालेलुया. मी अशासाठी बोलत नाही की माझ्याकडे सुंदर असं सजवलेलं चर्च नाही. मी यासाठी सांगतोय की तुमचं हृदय ज्या ठिकाणी प्रभूशी जोडलं जात आहे, तुमच्या आराधनेमध्ये तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आहे, तुमचा हात उंच करण्याने तुम्हाला स्पर्श केल्यासारखं जाणवतं, त्याचे शहारे त्याच्या उपस्थितीद्वारे प्राप्त होणारा एक्सपिरियन्स, डिवाइन एक्सपिरियन्स, त्याला दैवी अनुभव प्राप्त होतोय. जिथं तुम्हाला देवाची वाणी ऐकू येते त्या जागेला चर्च म्हटलं जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून मंडळीला किंवा चर्चला नंतर बायबल सांगतं की त्याला रॅप्चर केलं जाईल, स्वर्ग रोहण ज्याला म्हटलं जातं, म्हणजे चर्चला स्वर्गात उचललं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ बिल्डिंग उचलून चर्च मध्ये घेतली जाणार नाही, स्वर्गात घेतली जाणार नाही. आमेन. हालेलुया. खूप मोठं चर्च बांधलेलं आहे आणि ते चर्च प्रभू स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. चर्च म्हणजे परमेश्वराची मंडळी आहे आणि देवाच्या लेकरांना एकत्र येण्याच्या सहभागीतेला देव स्वर्गामध्ये उचलणार आहे. आमेन. हालेलुया. आता तुम्ही म्हणाल की मग चर्च कसं ओळखायचं? आमेन. चर्च कसं ओळखायचं? जर चर्चला बिल्डिंग मध्ये नाही पाहायचं तर चर्च कसं ओळखायचं? तर चर्च ओळखायचं लोकांच्या एकत्रित येण्यामधून होणाऱ्या स्तुतीद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस लोक एकत्र येऊन स्तुती करतील, देवाचा गौरव करतील, त्या ठिकाणाला तुम्ही चर्च संबोधित करू शकता. आमेन. लोक ओळखतील की या ठिकाणी चर्च आहे. आमेन. हालेलुया. बऱ्याच लोकांना माहिती नसते. या ठिकाणी लोक विचारतात की कुठे चर्च, कुठे चर्च. काही लोकांना लवकर सापडत नाही, पण अचानक कोणीतरी सांगतात तिथे देवाची गाणी म्हणतात, तिथे देवाची स्तुती करतात, जोर जोरात नाचून गाऊन देवाची आराधना केली जाते आणि मग लोक म्हणतात हा तुम्ही त्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी तुम्हाला चर्च सापडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काढू 21 कराचा पहिला अध्याय 20 वर्षापासून पुढं आणि आज आपण विशेष लक्ष केंद्रित करणार आहे चर्च वरती. आमेन. प्रेज द लॉर्ड. सैतान ही चर्च कडे लक्ष केंद्रित करू नये. आमेन. तुम्हाला सांगतो करोनाचा सगळ्यात महत्वाचा जे अटॅक सैतानाचा होता तो सगळ्यात महत्वाचा अटॅक असेंब्लीवर होता. आमेन. सोशल डिस्टन्सिंग, सहभागिता न होऊ देणं हे सैतानाचं प्रथम प्राधान्य होतं. सैतानाने कुठं अटॅक केला होता? देवाच्या लोकांच्या एकत्रित येण्यामध्ये, असेंब्ली ऑफ गॉड वरती, सहभागितेवरती सैतानाने हल्ला केला होता. आमेन. हालेलुया. कारण बायबल सांगतं जिथं दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र येतील त्या ठिकाणी मी उतरून येईल. मत्ती 18:19 मध्ये लिहिलेलं आहे ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं माझ्या नावाने येतील. आमेन. आणि आपण पाहिलं करोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यात पहिला नियम काय सांगितला की लोकांनी एकत्रित यायचं नाही. आमेन. हालेलुया. म्हणजे जे महत्वाचं लक्षण होतं लोकांच्या एकत्रित येण्यामुळे देवाची उपस्थिती पृथ्वीवरती जाणवत होती, ती उपस्थिती बंद करण्यासाठी सैतानाने हा करोनाचा अटॅक केला होता. आमेन. हालेलुया. आणि तरी देखील देवाच्या लेकरांनी आशीर्वादित होण्यासाठी प्रभूने अनेक प्रकारचे प्लॅटफॉर्म या ठिकाणी स्टॅब्लिश केले. जरी सैतानाचं फेसबुक असलं, इंस्टाग्राम लोक त्याच्यासाठीच वापरत असले तरी देवाच्या लेकरांनी, देवाच्या सेवकांनी या सगळ्या सोशल मीडियाचा अत्यंत सुंदर रीतीने देवाच्या राज्यासाठी वापर केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोरात टाळी वाजवून आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करूया देवाच्या वचनासाठी. सगळेजण डोळे बंद करतील, एक हात छातीवर, एक हात स्वर्गाकडे करतील आणि म्हणतील प्रभू येशू माझ्याशी बोल, मला आशीर्वादित कर, माझे ज्ञान चक्षु प्रकाशित कर की जेणेकरून तुझा गौरव माझ्यासाठी प्रकट व्हावा. मला आशीर्वादित कर, माझे आत्मिक कान कर आणि तुझ्या ज्ञानाने मला भर कर. येशूच्या नावात. आमेन. 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 आपण वाचूया 21 कराचा पहिला अध्याय 20, 21, 22 आणि 23. आमेन. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत
आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या. आमेन. भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून उंच करून स्वर्गलोकी त्याला आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मंडळी हा शब्द वाचलेला आहे. सगळेजण 22व्या वचनाकडे लक्ष केंद्रित करतील. आपण 20व्या वचनापासून जे वाचलं ते मी पुन्हा एकदा तुम्हाला थोडक्यात सांगतो. बायबल सांगतं की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला मरणातून उठवलं आणि त्याला सर्व पृथ्वीवर सत्ताधीश बनवलं, त्याला सत्ता दिली. बायबल सांगतं या पृथ्वीवरती जी नावं भावी युगातील म्हणजे आता देखील जे नाव आहे करोना, ते नाव कुणाच्या अधीन आहे? माझ्या ख्रिस्ताच्या अधीन आहे. कारण बायबल सांगतं सर्व काही त्याच्या अधीन केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या सर्वांना उंच करून त्याला स्वर्गलोकी म्हणजे देवाच्या उजवीकडं प्रभूला बसवलं. प्रेज द लॉर्ड. 22व्या वचनामध्ये त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास चर्चला दिले. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्ताला आपल्याला कशासाठी दिलेलं आहे? आपलं मस्तक म्हणून त्याने आपल्या स्वतःला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. चर्चचं मस्तक काय? ख्रिस्त आहे. पुढे वाचा. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व भरतो त्याने ती भरलेली आहे. आमेन. ज्या मंडळीचं मस्तक ख्रिस्त आहे त्या मंडळीला त्याने सर्व आशीर्वादाने भरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आपल्या मंडळीचं मस्तक ख्रिस्त आहे, जर आपल्या मंडळीचं मस्तक, आपल्या चर्चचं मस्तक ख्रिस्त आहे, तर बायबल सांगतं त्याने सर्व शरीराला आत्म्याने, आशीर्वादाने, आध्यात्मिक दानाने त्या मंडळीला भरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. से हालेलुया. माझ्या चर्चला ख्रिस्त मस्तक आहे. आमेन. ज्यावेळेस आपण एकत्र आलेलो आहे, ही जी मंडळी तयार झालेली आहे, हे एक शरीर आहे. आमेन. आणि या शरीराचं मस्तक काय? तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. याचा अर्थ पित्याच्या उजवीकडं आज आपलं मस्तक बसलेलं आहे. जरी आपण शरीराने या ठिकाणी आहे तर याचा अर्थ आपण पित्याच्या उजवीकडे बसलेलो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक प्रश्न विचारतात असं कसं शक्य आहे? मी एकाच वेळेस दोन ठिकाणी कसा असू शकतो? मी पृथ्वीवर आणि एकाच वेळेस स्वर्गात कसा असू शकतो? जर तुम्ही काढून वाचला 6वं वचन काळात 2रा अध्याय, 6वं वचन इफिस काळाचा 2रा अध्याय 6वं वचन वाचा. ख्रिस्त येशूमध्ये पहा, येशूला पित्याने मेलेल्यातून उठविले. आमेन. प्रेज द लॉर्ड. 20व्या वचनामध्ये आपण वाचलं. दोन्हीकडे लक्ष ठेवा. 20व्या वचनाकडे बायबल सांगतं ख्रिस्ताच्या ठाई टाकून त्याला मेलेल्यातून उठविले आणि या ठिकाणी लिहिलंय ख्रिस्त येशूमध्ये त्याच्यासह उठविले आणि त्याच्यासह आपल्याला त्याने स्वर्गलोकी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आपल्याला चर्चचं मस्तक ख्रिस्त आहे तर आपण आज कुठं बसलेलो आहे? चर्च कुठे आहे? पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. असं होऊ शकत नाही मस्तक एकीकडं आणि पाय एकीकडं. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऍब्सेंट माइंड लोक आहेत इथं काय काय, म्हणजे त्यांचं मन भटकत आहे, शरीर इथं. आमेन. प्रेज द लॉर्ड. परंतु बायबल सांगतं जिथं ख्रिस्त आहे, ज्याचं चर्चचं जे मस्तक ख्रिस्त आहे ते कुठे? पित्याच्या उजवीकडे बसलेलं आहे आणि त्याच योगाने आपण पित्याच्या उजवीकडे बसलेलो आहे. पहा, या ठिकाणी 7व्या वचनामध्ये क्लिअर वाचायला मिळेल. ख्रिस्त येशूमध्ये त्याच्यासह आपल्याला देखील उठविले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसविले, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च कशासाठी आहे? त्याच्या अपार कृपेची संपत्ती दर्शविण्यासाठी. आमेन. प्रेज द लॉर्ड. मला चर्च संपत्ती दाखवण्यासाठी आहे. हालेलुया. चर्च म्हणजे मदत मागण्याचं स्थान नाही. आमेन. चर्च मध्ये येणं म्हणजे चर्च मधून तुम्ही लोकांना मदतीचा हात मागण्याची गरज नाही. बायबल सांगतं चर्च म्हणजे स्वर्गलोकी स्थापित केलेला चर्च हे लोकांच्या मदतीला आलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. किती लोक मान्य आहेत माझ्या बरोबर? चर्च मधून लोकांच्या गरजा भागल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. चर्च मधून गरीब लोकांना अन्न मिळालं पाहिजे. चर्च मधून लोकांच्या संकटातून निवारण झालं पाहिजे. कारण चर्च हे आशीर्वादाचं स्तोत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस मंडळी एकत्र येते, ज्यावेळेस लोक एकत्र येतात, तुम्ही जर काढून वाचलं प्रेषितांच्या काळामधली मंडळी, तर प्रेषितांच्या काळामध्ये कशी मंडळी होती? पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहा, 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ते लोक एकत्रित येत होते, त्यावेळेस सर्वस्व आपलं मंडळीमधून येऊन ते मंडळीला अर्पण करत होते. प्रेज द लॉर्ड. त्यांनी देवासाठी आपली घरदारं विकली आणि त्यांनी एकत्रित येऊन, त्यावेळेसची चर्चची परिस्थिती वेगळी होती. आता तसं होऊ शकत नाही. आता तुम्ही तुमची घरं विकून चर्च मध्ये येऊन राहू शकत नाही. त्यावेळेस छळ होता, ख्रिस्ताच्या नावासाठी लोकांचा छळ होत होता आणि म्हणून त्यावेळेसच्या चर्चला ती मान्यता होती. परंतु आता सपडण्या घालण्या तसं होणार नाही. तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी खूप पवित्र प्रकारे त्या ठिकाणी दानार्पण योग्य रीतीने त्या ठिकाणी दिलं जात होतं. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा आता दानार्पणासाठी जर तुम्ही असं बळजबरी करू शकत नाही लोकांना, कारण आताची परिस्थिती वेगळी आहे. देवाने आता चर्चला सदन केलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता चर्चला भीती राहिलेली नाही. आता चर्च हे लोकांच्या गरजेसाठी परमेश्वराची या ठिकाणी उपस्थिती आहे. ज्यावेळेस तुम्ही चर्चला येता, त्यावेळेस तुम्ही चर्च मधून आशीर्वाद घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून फेलोशिप इज इम्पॉर्टंट. म्हणून सहभागिता आता सगळ्यात महत्वाची आहे. आमेन. आपण तुलना करू शकत नाही. त्या चर्च मध्ये जुन्या काळात त्या म्हणजे 2000 वर्षापूर्वीच्या चर्च मध्ये, प्रेषितांच्या कृत्याच्या चर्च मध्ये आणि आताच्या चर्च मध्ये आपण तुलना करू शकत नाही. त्यापेक्षा परिस्थिती वेगळी होती. आमेन. तुम्ही जर पाहिलं एपिस्कराची मंडळी किंवा ज्या चर्च होत्या, ज्या मंडळ्या होत्या, त्या मंडळ्या वेगळ्या रीतीने चालवल्या जात होत्या. त्याच्यामध्ये जे तुम्ही जर पाहिले नियमावली तर भयानक कठीण होते. पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आत्ताची परिस्थिती जरी वेगळी आहे, परंतु चर्च हे स्थापित केलेलं कशावरती आहे? चर्च हे देवाच्या वचनावर स्थापित केलेलं आहे. आणि म्हणून मंडळीचं मस्तक काय? ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि म्हणून स्वर्गारोहणाविषयी सगळ्यांना जाणीव असणं गरजेचं आहे. देवाची लेकरं एकत्रित येणं, देवाच्या लेकरांनी एकत्रित येऊन त्याची स्तुती करणं, हे देवाच्या योजनेतून मंडळीची एकत्रित येण्याची संकल्पना मांडण्यात आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून जरी 2 वर्षामध्ये तुम्हाला घरात बसून चर्च अटेंड करावं लागलं, तुम्ही ऑनलाईन फेसबुक किंवा युट्यूब द्वारे चर्च अटेंड केलं, तरी देखील ती सहभागिता देवाला मान्य होती. कारण आपल्याला मर्यादा नाही, आपल्याला शरीराच्या मर्यादा नाही. आणि म्हणून काही लोक याचा फायदा घेऊन आजही घरी बसलेले आहेत. परंतु त्यांना पुन्हा एकदा सांगणार की तुमचं चर्च मध्ये येऊन तुमच्या या सहभागितेत सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कारण जर तुम्ही विश्वासाने पाऊल उचलून या ठिकाणी येऊन देवाची आराधना केली, देवाची स्तुती केली, तर ज्या लोकांचं तारण झालेलं नाही, ज्या लोकांना देवाची गरज आहे, ज्या लोकांना देवाने निवडलेलं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही साक्ष बनणार आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं नाव जर जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे, ते नाव कोणी खोडू शकणार नाही. तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आलेले आहात. परंतु तुम्हाला देवाने या पृथ्वीवरती विशिष्ट योजनेसाठी, एका कार्यासाठी पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून चर्च मध्ये एकत्रित येणं गरजेचं आहे. त्या काळामध्ये जर तुम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहिलं, तर ज्यावेळेस लोक एकत्रित होत होते, त्यावेळेस त्यांच्यावरती हल्ले होत होते. त्यांच्यावरती भयानक अशा प्रकारे रोमी सरकारच्या अधीन राहून परुषी आणि त्या यहुद्यांच्या द्वारे त्यांच्यावरती अत्याचार केले जात होते. त्यांना त्यांचं चर्च तोडलं जात होतं. त्यांची मंडळी एकत्रित न येऊ देण्यासाठी त्या ठिकाणी पहा रक्तसाक्षी घडल्या, स्तेफनासारख्या भयानक कृत्य त्या ठिकाणी घडत होते. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा शेवटचा काळ आहे, कृपेचा काळ आहे. आणि म्हणूनच बायबल सांगते या ठिकाणी 7व्या वचनामध्ये, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती जगाला दाखवावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मंडळीचं एकत्र येणं गरजेचं आहे. कशासाठी? तर देवाच्या कृपेची जी अपार संपत्ती आपल्याकडे आहे. आमेन. कारण तुमचं आणि माझं तारण पुढच्या वचनात लिहिलेलं आहे, ते आपलं जे तारण आहे ते विश्वासाने झालेलं आहे. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्रात त्याने सगळ्या आपल्या अपराधांची क्षमा केली आणि आपल्याला त्याने देवाची लेकरं म्हणून संबोधित केलं.
आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कॉम्प्लिकेटेड विषय घेणार नाही आज मुद्दामून की त्या ठिकाणी लस घ्यायची का नाही घ्यायची का मी त्या गोष्टीचा सगळ्या मी प्रत्येक वेळेस मी बॅलन्स शिकवत असतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा तुमच्या स्वइच्छेवरती असलेला निर्णय, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला असलेल्या देवावरच्या विश्वासाप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही कुणाला कंपल्सरी करू शकत नाही किंवा कुठल्या प्रकारे. परंतु जर तुम्ही देवाची मंडळी आहात, तुम्ही एकत्रित येणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आजचा पहिला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा की मंडळीने एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर तुम्ही स्तोत्र काढून वाचलं तर त्या ठिकाणी 31व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, बंधुजनांचं एकत्र येणं किती मनोहर आणि चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अभिषेक त्या एकत्रित येण्यावरती उतरतो. ज्यावेळेस देवाची मंडळी एकत्रित येते, ज्यावेळेस चर्च एकत्रित येतं, देवाचा अभिषेक त्या मंडळीवरती उतरून येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेकंड पॉइंट, जर तुम्हाला अभिषेक हवाय तर तुम्हाला अभिषेकासाठी चांगल्या सहभागितेमध्ये राहणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. जर तुम्ही पाहिलं त्या प्रेषितांच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ते सगळे 120 लोक ज्यावेळेस माडीवरच्या खोलीमध्ये एकत्र होते, त्याच वेळेस स्वर्गातून त्यांच्यावरती पवित्र आत्मा उतरून आला. आमेन. इंडिव्हिज्युअली त्यांच्यासाठी त्यांच्या वैयक्तिक प्रार्थनेवरती पवित्र आत्मा उतरून आला नाही, परंतु पवित्र आत्म्याचं दान कधी प्राप्त झालं? मंडळी ज्यावेळेस एकत्रित आली. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही एकत्रित येता आणि प्रार्थना करता, त्या प्रार्थनेला स्वर्गातून पवित्र आत्म्यासाठी वाट मोकळी केली जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला आत्म्याचं दान हवंय, तुम्हाला पवित्र आत्म्याने भरायचं, तर तुम्हाला मंडळीत येऊन प्रार्थना एकत्रित करणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. कारण बायबल सांगतं ज्यावेळेस प्रभू येशू स्वर्गात वर घेतला गेला, बायबल सांगतो तो जाताच त्याने आदेश दिला, त्याने सूचना दिली की तुम्ही एकत्रित, लूक याचा 24वा अध्याय 49व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे स्पष्ट की तुम्ही यरूशलेमातच थांबा. आमेन. हालेलुया. यरूशलेम म्हणजे चर्चला संबोधित करतं. यरूशलेम म्हणजे चर्च त्या ठिकाणी निर्माण झालेला आणि म्हणून चर्चला संबोधित करतो. प्रभू म्हणाला की तुम्ही एकत्रित राहा. तुम्ही जोपर्यंत स्वर्गातून देणगी दिली जात नाही, तुम्ही बाहेर जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे सेवा इंडिव्हिज्युअली नाही, सेवा तुमची सहभागितेतूनच आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं अभिषेक हवा. किती लोकांना अभिषेक हवा? आमेन. तुम्हाला एक चांगली सहभागिता असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक जण मला म्हणाला की जर एकत्रित राहिलो नाही किंवा एकटं मी जर प्रभूसाठी प्रार्थना करत राहिलो, सेवा केली, तर माझी सेवा वाढणार नाही का? मी म्हणालो काय वाढणार नाही? वाढू शकते, परंतु त्या सेवेला जर अधिक फायर मिळाली, अधिक लोकांची सहभागिता मिळाली जास्त, त्याला उदाहरण आहे. आमेन. जर एखादं जळतं लाकूड तुम्ही जर बाजूला काढून ठेवलं तर ते फार काळ जळत राहणार नाही. आमेन. हालेलुया. किती लोकांना माहितीये लाकूड एखादं जर सरपणातून तुम्ही एखाद्या चुलीतून एखादं लाकूड बाहेर काढलं तर ते लाकूड लगेच विझून जातं. आमेन. परंतु ते जर सगळ्या लाकडांच्या समूहामध्ये ठेवलं तर इतरांच्या सगळ्या लाकडांच्या जळण्यामुळं ते लाकूड जळत राहतं. आमेन. हालेलुया. तसंच ज्यावेळेस सगळेजण एकत्रित आगीमध्ये येतील, पवित्र आत्म्याच्या अग्नीने भरतील, त्यांची आग वाढत राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला पवित्र आत्म्याच्या अग्नीने भरायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला पवित्र आत्म्याच्या अग्नीने आज मला भरायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मंडळीचं महत्त्व माहिती असणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. आपल्याला एकत्रित येण्यामध्ये किती आशीर्वाद आहेत. कारण पवित्र शास्त्रांत शेवटच्या काळामध्ये मंडळीसाठीच वर येणार आहे. आमेन. हालेलुया. येशू कुणासाठी येणार आहे? प्रभू कुणासाठी येणार आहे? मंडळीसाठी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस मंडळी एकत्र येऊन सजवली जाईल, म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये सगळ्या दानांनी गुणांनी ती भरली जाईल, ती मंडळी स्वर्गभवनामध्ये स्वर्गात घेतली जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी सहभागितेमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही फेलोशिप मध्ये असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस वर येणार आहे, वधूने तयार असावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा,
5 ज्या कुमारिका, लूक या 22-23 अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं, ज्या 10 स्त्रियांबद्दल त्या ठिकाणी लिहिलंय, त्या कुमारिकेबद्दल लिहिलेलं आहे, त्यातल्या 5 ज्या होत्या त्यांनी त्यांची अग्नी, त्यांचा दिवा जळता ठेवला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांनी त्यांचं तेल कायम ठेवलं आणि बाकीच्या 5 जणींनी काय केलं, त्या तेलाकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून त्यांचं तेल संपल्यामुळं त्या मागे राहिल्या. आमेन, हालेलुया. आणि म्हणून मंडळीने सगळ्यात महत्त्वाचं आहे की पवित्र आत्मा आपल्यामध्ये का नाही, आपण अग्नीमध्ये आहोत का नाही, पवित्र आत्म्यामध्ये. आणि म्हणून सहभागितेमध्ये दर रविवारी येऊन ज्यावेळेस तुम्ही चर्च मध्ये त्या पवित्र आत्म्याच्या अग्नीने भराल, स्वर्गारोहणाच्या वेळेस ज्यावेळेस वर येणार आहे त्यावेळेस तुम्ही त्या मंडळीमध्ये स्वतःला तयार कराल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही मागे राहणार नाही. आमेन, हालेलुया. काही तज्ञांनी, काही देवाच्या अभिषिक्त सेवकांनी खूप लवकर ती तारीख किंवा तो वार सांगितलेला, लवकरच ते दिवस येतात स्वर्गारोहणाबद्दल, रॅप्चर खूप जवळ आलेलं असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता या 1.5-2 वर्षाच्या सगळ्या गॅप नंतर पुन्हा मंडळीला फायरवर येणं, अग्नीवरती आणणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही लोकांनी त्यांचा उद्धार गमावलेला, त्यांचं तारण गमावलेलं आहे आणि म्हणून आता पुन्हा जोपर्यंत चर्च एकत्रित येऊन प्रार्थना करत नाही, जे लोक थंड झालेले आहेत, जे लोक प्रभूपासून दूर गेलेले आहेत, बॅकस्लाइड झालेले आहेत, त्या लोकांसाठी जोपर्यंत मंडळी एकत्र येऊन प्रार्थना करत नाही, ती फायर, ती अग्नी पुन्हा निर्माण होणार नाही. आमेन. किती लोकांना चर्च पुन्हा एकत्रित करायचं आहे? आमेन, हालेलुया. मी आव्हान करतो, पहिली गोष्ट, जे लोक देवाचे सेवक आहेत, 1 दिवस आठवड्यातून चर्च साठी प्रार्थना करा. 1 दिवस, पूर्ण दिवस प्रभूच्या लोकांसाठी, जे बॅकस्लाइड झाले त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आमेन, हालेलुया. जर तुम्ही काढून वाचलं प्रेषितांच्या कृत्यामध्ये, तर ते लोक काय करत होते, एकत्रित येऊन ते प्रार्थना करत होते. आमेन, हालेलुया. त्यांचा मूळ उद्देश काय होता एकत्रित येण्याचा? ते प्रार्थना करणारे योद्धे होते. आमेन. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस जे बॅकस्लाइड झालेलं आहे, प्रभूचा आत्मा पुन्हा त्यांना स्पर्श करतो आणि ते पुन्हा देवाच्या राज्यामध्ये अग्नीने भरून येतात, आगीने भरून येतात आणि देवाची सेवा सामर्थ्याने त्या ठिकाणी केली जाते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोकांना वाटतं की आता गरजेचं आहे प्रार्थना करणं? किती लोकांची इच्छा आहे, अपेक्षा आहे की या वर्षीचा क्रिसमस पुन्हा 2019च्या क्रिसमस सारखा व्हावा? प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. पहा, जे मंडळीला जोडणंय, जे मंडळीला पुन्हा बिनून एकत्र आणणंय, ते काम कुठल्या एका मनुष्याचं नाही, ते एका पास्टरचं किंवा विशिष्ट समूहाचं नाही, एका लिडरशिपचं नाही, ते संपूर्ण चर्चचं काम आहे. आमेन, हालेलुया. लवकरच मी पॅम्पलेट छापणार आहे, लवकरच मी तुमच्या हातामध्ये सुवार्तेची कागद देणार आहे, जेणेकरून आता जी मोकळीकता प्राप्त झाली त्याच्याद्वारे पुन्हा जे हरवलेले लोक आहेत त्यांना ख्रिस्ताकडे तुम्हाला आणायचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला चर्च माझ्यासाठी प्रमुख स्थान आहे. हालेलुया. मला चर्च माझ्यासाठी महत्वाचं आहे, सहभागिता माझ्यासाठी महत्वाची आहे, कारण मला अग्नीवरती राहायचं आहे, मला आगीवर राहायचं आहे. हालेलुया, हालेलुया. काही लोक प्रार्थना करतात घरात बसून, फायर फायर फायर, परंतु ती फायर त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही साक्ष ऐकता, ज्यावेळेस तुम्ही लोकांच्या मध्ये प्रार्थनेचा आवेश पाहता, अग्नीने भरलेले लोक पाहता, ज्यावेळेस तुम्ही लोकांच्या सानिध्यामध्ये प्रार्थना करा, त्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याची अग्नी पहा. आमेन, हालेलुया. प्रेषिताचं कृत्य 2रा अध्याय, सगळेजण वळतील त्या ठिकाणी. प्रेषिताचं कृत्य 2रा अध्याय. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा सर्व एकत्र जमले असतात. ते सर्व एकत्र जमले असतात. आमेन. एक मोठं संकट त्यांच्यावर गेलं होतं. आमेन. बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांच्या समोर धरून नेण्यात आलं. 12 प्रेषित जे होते त्यांच्या समोर येशू ख्रिस्ताला धरून नेण्यात आलं. बायबलमध्ये भविष्यवाणीद्वारे जे येशूने सांगितलं होतं ते त्यांच्या समोर, त्यांच्या दृष्टी समोर, त्या 11 प्रेषितांच्या समोर घडलं होतं. एवढा एक्सपेरिमेंट तिथं होता आणि त्या संकटातूनच ते एकत्रित पुन्हा आले. ज्यावेळेस ते एकत्रित आले
त्यांनी 120 लोकांना एकत्र केलं. आमेन. आणि 120 लोक त्या माडीवरच्या खोलीत कशासाठी जमले होते? आमेन. त्यांनी त्या ठिकाणी येऊन पार्टी केली नाही, त्या ठिकाणी येऊन त्यांनी कुठल्या गप्पा गोष्टी केल्या नाही, त्यांनी त्या ठिकाणी येऊन प्रार्थना केली. कारण त्यांना देवाने, प्रभूने दिलेलं वचन आठवत होतं की देणगी प्राप्त होणार आहे. आमेन. हालेलुया. चर्च ज्यावेळेस एकत्रित येतं त्यावेळेस ती देणगी कार्यरत होती. आमेन. आणि ती देणगी आहे पवित्र आत्म्याचं फळ. पहा या ठिकाणी, अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. त्यांच्या प्रार्थनेने काय झालं? त्या चर्चच्या प्रार्थनेने, इक्लेसियाच्या प्रार्थनेने काय घडलं? तर आकाशात मोठा वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आमेन. पुन्हा आपण हा शब्द या ठिकाणी वाचतोय जो इफिसकराच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचलेला आहे. इफिसकराच्या 1ल्या अध्यायात 23व्या वचनामध्ये वाचलं. आमेन. पुन्हा जा इफिसकराचा, इफिसियन चॅप्टर नंबर 1 वर्स 23 काढा, वाचा ज्यांना सापडलं असेल. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व भरतो तो त्याने ती भरलेली आहे. आमेन. हालेलुया. 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 हे सगळं पवित्र आत्म्याचं प्रेरणेने लिहिलेले देवाचे शब्द आहेत. आमेन. एकही शब्द व्यर्थ नाही. या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या तो सर्वांनी भरतो. आणि या ठिकाणी लिहिले पहा, आणि ज्या घरात ते बसले होते त्याने ते सर्व त्याने भरले. कशाने भरले? आमेन. म्हणा पवित्र आत्म्याने भरले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांची इच्छा आज पवित्र आत्म्याने भरण्याची? किती लोकांची इच्छा आज मी पवित्र आत्म्याने भरणार आहे? किती लोकांना देवाची वाणी ऐकायची? आमेन. किती लोक म्हणतात की प्रभूचं शब्द मला ऐकायचा आहे? आमेन. हालेलुया. 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 3ऱ्या वचनामध्ये पहा, अग्नीच्या जिभांसारख्या वेगवेगळ्या झालेल्या जिभा त्याच दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक अशा त्या बसल्या. तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यास वदविले तसे ते अन्य भाषेतून बोलू लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही भरणार आहात. आमेन. मंडळी, आज जे लोक आले ते मला वाटत नाही कुणी की नवीन आहे. आमेन. प्रत्येकाला येशू ख्रिस्त माहिती आहे आणि म्हणून आजचा संदेश जो आहे तो तुम्हाला आत्म्याने भरण्यासाठी, त्याच्या सामर्थ्याने भरण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5व्या वचनात दिले, त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरूशलेमेत राहत होता. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण की प्रत्येकाने आपापल्या भाषेत त्यास बोलताना ऐकले. ते सर्व चकित व विस्मित होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलॅमी, मेसोपोटामिया, यहुदिया, कप्पदोकिया, पंत, आसिया, फ्रिगिया, पंफुलिया, मिसर, कुरेनच्या जवळचा लिबिया देश यातले राहणारे यहुदी यमतानुसारी असे रोमीय प्रवासी, क्रेतीय अरब असे आपण त्याच आपल्या भाषात देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. 3रा मुद्दा, ज्यावेळेस देवाची लेकरं एकत्र येतात त्यावेळेस ते देवाचा गौरव प्रकट करतात. आमेन. त्यावेळेस देवाचा आत्मा कशासाठी आला त्यांच्यावरती? तर देवाचं सामर्थ्य, देवाचं जे अद्भुत कार्य, जे महत्त्व कर्म सांगताना त्यांनी ऐकले. त्याची मंडळी काय बोलत होती? पवित्र आत्म्याने भरून अन्य भाषेमध्ये ते देवाचा गौरव प्रकट करत होते. आमेन. हालेलुया. जर तुम्ही यशायाचं पाहिलं 6व्या अध्यायामध्ये बायबल सांगतो तो ज्यावेळेस पालथा पडला त्याने ज्यावेळेस परमेश्वराला पाहिलं, बायबल सांगतं यशायाने त्या ठिकाणी ज्यावेळेस देवाला पाहिलं त्याने सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्या अशुद्धतेबद्दल त्याला स्वतःला जाणीव झाली. आमेन. आणि बायबल सांगतं अग्नीतून एक इगळ म्हणजे एक कोळसा उचलण्यात आला आणि सराफीम देवदूताने तो कोळसा त्या यशायाच्या जिभेवर ठेवला. आमेन. हालेलुया. अग्नीमधून उचलून ते इगळ म्हणजे तो कोळसा त्याला शुद्धीकरणासाठी जिभेवर दिला.
पवित्र आत्म्याने पुन्हा एकदा आपल्याला शुद्धीकरणासाठी आज चर्च मध्ये संधी दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र आत्म्याने भरल्याशिवाय आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आमेन. प्रभूशी आपण बोलू शकत नाही. अन्य भाषेमध्ये ते बोलू लागले, ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोक तयार आहेत आज प्रभूची आराधना करण्यासाठी? आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का त्याच्या सामर्थ्याने भरण्यासाठी? यावेळेस आपले डोळे बंद करूया, आपण त्याची आराधना करू. 3 मुद्दे लक्षात ठेवा. सहभागिता सगळ्यात महत्वाची आहे. आमेन, हालेलुया. कशासाठी? की तुमच्यावरती त्याचा पवित्र आत्म्याचा अग्नी उतरून यावा. आमेन, हालेलुया. 2, मी तुम्हाला सांगितलं, पवित्र आत्म्याच्या अग्नीसाठी एकत्र येणं. आणि तिसरं म्हणजे तुम्ही त्याच्या गौरवासाठी एकत्र येऊन लोकांना तारणाचा संदेश देणं. कारण आपण जोपर्यंत नटत नाही, आपण जोपर्यंत वधू म्हणून सजत नाही, तो वर आपल्याला नेण्यासाठी येऊ शकणार नाही. आमेन, हालेलुया. से हालेलुया. मला मी माझ्या स्वतःला तयार करण्यासाठी आता चर्च मध्ये येत राहणार आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वर्ग बहुत जवळ आलेले प्रियांनो. आमेन. रॅप्चर अत्यंत महत्वाची पवित्र शास्त्रातली योजना आहे. आमेन, त्या मंडळीसाठी. आमेन. पहिल्यांदाच घडत नाही. पवित्र शास्त्रामध्ये हनोकाचं लोकांतर झालं, त्याला देखील स्वर्गारोहणात उचललं गेलं. एलियाला देखील स्वर्गारोहणात उचललं गेलं. आता मंडळीची वेळ आलेली आहे. आमेन. परंतु जोपर्यंत तुम्ही हरवलेल्यांना पुन्हा एकत्र आणत नाही, तोपर्यंत तुम्ही देवाच्या येण्याला विलंब करताय. तुम्ही देवाला, अनेक लोक म्हणतात की 2000 वर्षापासून सांगण्यात आलं की येशू येणार आहे आणि मंडळीला घेऊन जाणार आहे. परंतु जोपर्यंत देवाचं शेवटचं लेकरू तारणाच्या त्या ओढीत येत नाही, तोपर्यंत प्रभूचं पुन्हा येणं होणार नाही. आमेन. कारण बायबल सांगतं की सर्व परमेश्वराच्या नियोजनामध्ये हे सुरू आहे. आमेन, हालेलुया. सगळं पूर्वनियोजित आहे. या 1.5 वर्षाचा कालावधी, येणारा कालावधी, प्रगटीकरण, या सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित आहे. या 1.5 वर्षामध्ये मोठमोठे देवाचे सेवक प्रभूने त्यांना महानिद्रा दिली, ज्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर टीबी जोशवा सारखा देवाचा सेवक, रेनाल्ड बॉम्के सारखे अभिषिक्त देवाचे सेवक या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वर्गात घेतले गेले. आणि म्हणून अत्यंत महत्वाचा पिरियड आहे, अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आता ती जबाबदारी सगळ्या मंडळीला देण्यात आलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता मंडळीकडे प्रार्थनेची मंडळी म्हणून बघितलं जाईल. आमेन. प्रेयर वॉरियर म्हणून बघितलं जाईल. आणि म्हणून
तुम्ही पुन्हा देवाची वाणी ऐकू लागला, पुन्हा तुम्ही देवाचे शब्द प्रॉफिटिकली बोलू शकाल, पुन्हा देव तुमच्या समोर गोष्टी प्रकट करेल, अनेकांचं जीवन तुम्हाला वाचावयास तो प्रकट करेल. जर आज तुम्ही यावेळेस संपूर्ण हृदयाने पुन्हा समर्पित व्हा आणि म्हणाल प्रभू मला अभिषेकाने भर, तर ही वेळ तुमच्या अभिषेकाची वेळ. प्रभूला जर आजपर्यंत तुम्ही जर या 1.5 वर्षामध्ये आराधना केली नसेल तर त्याला क्षमा मागा प्रियांनो. त्याला म्हणा प्रभू ही संधी तुम्हाला दिलेली आहे, मी या संधीमध्ये प्रभू तुझ्या सानिध्यात राहणार आहे, मी तुझी स्तुती करणार आहे प्रभू, मी तुझं नाव उंचावणार आहे देवा. जे बॅकस्लाइड झालेले आहेत प्रभू, जे माझे भाऊ हरवलेले आहेत प्रभू, त्यांना शोधण्यासाठी ही मंडळी तू स्थापित केलेली आहे. हालेलुया. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. Yes, Holy Spirit is coming now. पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून येतो प्रियांनो. Receive His presence. Walk in the Spirit. Oh, hallelujah. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठा रहा हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र लॉर्ड फिल अस. आम्हाला तुझ्या अभिषेकाने भर कर, कारण तू वचन दिलेला तो सर्वांना सर्व भरतो. हालेलुया. लिफ्ट योर हँड. अपने हात उंच करून त्याला म्हणा प्रभू तुझ्या पवित्र आत्मेने मला भर, तुझं वचन स्वीकारण्याची शक्ती मला दे, तुझ्या सामर्थ्याने मी भरू दे. प्रभू येणाऱ्या दिवसांमध्ये मी जे काम इतक्या दिवस केलं नव्हतं त्याच्या दुपटीने मी आता काम करणार. ओ जीसस. हालेलुया. हालेलुया. रिन्यू युअर माइंड. आपल्या मनाचं ख्रिस्तामध्ये नवीनीकरण होत आहे.
पुन्हा एकदा ताजतवाना होऊन सेवेसाठी उभा राहा प्रियांनो. जे आज निवडलेले लोक आहेत, प्रभूसाठी जे उभा राहिलेले लोक आहेत, आज ते पवित्र आत्म्याने भरतील. हालेलुया. नेक्स्ट संडेला ते नवीन लोक घेऊन मंदिरामध्ये येतील. सहभागितेमध्ये त्यांच्याद्वारे वाढ होईल, कारण त्यांच्या संदेशाद्वारे पवित्र आत्मा अनेकांना स्पर्श करणार आहे. Oh hallelujah, we worship you Jesus, we glorify your name O Lord. प्रभू गीत आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. जे लोक मला पाहतात त्या स्क्रीनवरती प्रभू, त्या प्रत्येकाला स्पर्श जाणू दे Lord. आज या ठिकाणी उतरलेला अभिषेक त्यांच्या घरापर्यंत पोहोचू दे, कारण तुझ्या आत्म्याला कशाची मर्यादा नाही दे बाबा. जे लोक आजारी आहेत आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात, प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांच्यासाठी आज आरोग्य मी घोषित करतो. लॉर्ड, तुला बसलेल्या बाळाच्या बळाने ते निरोगी झालेले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू, कोरोनाचे जे इफेक्ट झाले, साइड इफेक्ट झालेले लोक आहेत, ते आज येशू ख्रिस्ताच्या नावात पूर्णपणे होते. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू त्यांच्या डोळ्यांचे आजार, त्यांच्या कानाचे आजार, त्यांच्या हृदयाचे आजार येशूच्या नावात बरे होते. डायबिटीज, थायरॉइड, ब्लड प्रेशर येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाईल. त्यांच्या शरीरावर असलेले काळे दाग निघून जातील, कारण प्रभू मंडळीमध्ये चिन्ह चमत्काराद्वारे तुझं राज्य प्रस्थापित होणार आहे बाबा. ओ लॉर्ड, डू माइटी मिरेकल इन योर चर्च ऑफ मास्टर. तुझ्या मंडळीमध्ये प्रभू अद्भुत आणि अद्भुत चमत्कार होते लॉर्ड, अद्भुत चमत्कार होते. थँक यू लॉर्ड, से थँक यू लॉर्ड. आपल्या हात उंच करून त्याला म्हणून धन्यवाद दे. येशूच्या नावात प्रार्थना मी मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. May God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. माझा विश्वास आहे पवित्र आत्म्याने पुन्हा तुम्ही ताजेतवाने झालेले आहात. प्रेज द लॉर्ड. जर कोणाला साक्ष द्यायची तर ते साक्ष देऊ शकता. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. पुढच्या रविवारी आपण रेग्युलर जसं चर्च असतं तसं चर्च पाडणार आहे. ऑनलाईन बसून मी चर्च घेणार आहे. पुढच्या स्टँडिंग मध्ये उभा राहून किंवा तुमच्या समोर जे नेहमी चर्च असतं तसं चर्च घेतलं जाईल. त्यामुळे तुम्ही पुढच्या रविवारी जितक्याने यायचं ते सगळे येऊ शकतात, कारण यावेळेस कुठलाही 50चा 30चा नियम दिलेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. देवाची उपस्थिती सदा सर्व काळ तुम्हाबरोबर असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑफरिंग करेक्ट करूया. प्रभूला धन्यवाद देऊ. जर साक्ष द्यायची तर तुम्ही येऊ शकता. आपण यावेळेस देवाची स्तुती करूया. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लोकांची इच्छा पुन्हा चर्च मध्ये गरिबांनी जेवावं, सगळ्या चर्चनी जेवण करावं, पुन्हा देवाचा आनंद चर्च मध्ये यावा. किती लोक तयार आहेत या गोष्टींसाठी. आमेन. हालेलुया. माझा विश्वास आहे देव आपल्याला पुन्हा त्या वेगानेच नेणार आहे. आमेन. हालेलुया. मंडळी, काही लोक थांबलेले असतील, परंतु देव कधीही त्याच्या कार्यामध्ये थांबलेला नाही. 2000 वर्ष प्रभूने त्याचं कार्य पूर्ण केलेलं आणि देव ते कार्य पूर्ण करत राहील. आमेन. हालेलुया. आभारी, 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 आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी मानतो येशूला.
प्रार्थना करतील ऑफरिंग साठी. Amen. Thank you, Jesus. We worship you, Lord. We praise you, Jesus. We give you glory. Oh, hallelujah. Hallelujah. Ramadeka. Thank you, Jesus. Okay, sister प्रार्थना करतील यावेळेस. Hallelujah. Master, we worship you, Lord. Thank you. Offensive. Thank you, Jesus. धन्यवाद. सगळेजण आपले डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र अत्यंत पवित्र माझ्या जिवंत परमेश्वर, मनापासून मी तुझे उद्गार स्तुती आणि धन्यवाद करते. कारण खरोखर प्रिय प्रभू, आजचा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडला आणि तुझ्या मंदिरामध्ये प्रभू एकत्रित येऊन तुझं स्तुती स्तवन करण्याचा प्रिय प्रभू हा सुंदरचा प्रसंग आमच्या जीवनामध्ये दिला. प्रिय प्रभू, दयाघना सुंदरशा वचनाद्वारे प्रभू आमची भेट घेतलीस आणि प्रभू वचनाच्या ठाई जे आशीर्वाद होते ते सर्व तू आम्हाला दिलेस. आणि प्रिय प्रभू दयाघना, तू आज आमच्या वचनाच्या द्वारे प्रभू तू बोललास. प्रभू पश्चाताप करण्याविषयी, प्रभू आमचं समर्पण तुला करण्याविषयी आणि प्रिय प्रभू दयाघना तुझ्या प्रिय प्रभू दयाघना तुझ्या दुसऱ्या येण्यासाठी प्रभू तयार राहण्यासाठी प्रभूचे सुंदरसं शिकवण आज तू आम्हाला दिलंस. आणि प्रिय प्रभू, आम्ही प्रिय प्रभू स्वतः तयार असावं आणि प्रिय प्रभू आम्ही स्वतःची तयार करावी आणि इतरांनाही तयार करावं. म्हणून प्रिय प्रभूजी जो सुंदरसा अभिषेक प्रिय प्रभू, पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याची कृपा आज प्रिय प्रभू आम्हा प्रत्येकावर प्रभू दयाघना उतरून आली, त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. प्रभू दयाघना मी आभार मानते प्रिय प्रभू दयाघना या सुंदरशा तुझ्या मंडळीसाठी. प्रिय प्रभू दयाघना खरोखर या सर्व प्रिय प्रभू वर्षामध्ये प्रिय प्रभूजी जे जे लोक प्रिय प्रभू आपल्या घरामध्ये बसून प्रभू दयाघना तुझं वचन ऐकत होते आणि प्रभू तू त्या सर्वांना आशीर्वादित केलं. आणि प्रिय प्रभू आज प्रिय प्रभू दयाघना आजपासून प्रभू तुझ्या मंदिरामध्ये येण्यासाठी प्रभूजी मोकळीकता दिलीस, त्याबद्दल धन्यवाद करते. प्रभू पास्टरांबद्दल धन्यवाद करते, त्यांच्या सेवेबद्दल धन्यवाद करते, त्यांना दिलेल्या प्रभू दयाघना तुझ्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद करते. प्रभू त्यांना दिलेल्या प्रभू अभिषेकाबद्दल, सामर्थ्याबद्दल प्रभू मनापासून तुझे आभार मानते. प्रिय प्रभू दयाघना आज ह्या समयाला प्रभू जे प्रिय प्रभू आम्ही तुला प्रभू छोटंसं जे प्रिय प्रभू समर्पण केलेलं आहे प्रभूजी, जे पैशाच्या रूपात केलेलं आहे प्रभूजी, ते तू मान्य कर प्रभूजी. आणि त्या अगोदर प्रभू आम्ही स्वतःला प्रभू दयाघना तुझ्या चरणापाशी सादर करतो. प्रभू आम्ही तुझ्या हाताखाली समर्पित होतो. प्रभू आमचं समर्पण तू मान्य कर, आमचा तू स्वीकार कर प्रभूजी. तुझं लेकरू म्हणून प्रभू दयाघना आम्ही तुझ्या पवित्र चरणापाशी येतो आणि आमचं स्वतःचं समर्पण आम्ही तुला करतो प्रिय प्रभूजी. जे प्रिय प्रभू आम्हाला तू आशीर्वादित केलेला आहेस प्रभूजी, प्रभू दयाघना जो पैसा म्हणून प्रभू तू आम्हाला आशीर्वादित प्रभू दयाघना आम्हाला तू दिलेला आहे, त्यातून प्रिय प्रभू दयाघना थोडका आम्ही प्रभू तुझ्या चरणापाशी आणलेला आहे. तरी प्रभू तुझे नेत्र सर्वत्र आहे प्रभूजी. आणि त्या विधवेने टाकलेल्या तू पाहिल्यास त्याप्रमाणे प्रभू आमचे देणाऱ्यांचे हात तू पाहिलेले आहेस प्रभूजी. प्रार्थना करते ज्याच्या हाताने दिलं ते हात आशीर्वादित कर, ज्या अंतःकरणापासून दिलं ते अंतःकरण आशीर्वादित कर. आणि प्रभू प्रार्थना करते प्रिय प्रभूजी प्रत्येकाला प्रिय प्रभू तू समृद्धीने भर, तुझ्या आरोग्याने भर प्रभू, तुझ्या साक्षीने भर. आणि तू किती चांगले आहेस याचा अनुभव प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये दे. आणि प्रभू त्यांनी प्रत्येक प्रभू रविवारी प्रभू या ठिकाणी येऊन तुझा गौरव करावं, तुझी महिमा करावी, तुझी साक्ष द्यावी. आणि प्रिय प्रभू दयाघना येणाऱ्या प्रभू दयाघना तुझ्या दुसऱ्या येण्यासाठी तयार व्हावं. म्हणून प्रभू सर्व प्रभू मंडळी मी तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करते. प्रभू दयाघना आतापर्यंत आमचं प्रत्येकाचं या ठिकाणी येणं आशीर्वादित केलंस, तसं जाणंही आशीर्वादित कर. आणि प्रभू ज्या ज्या ठिकाणी प्रभू आमच्या घरामध्ये असू प्रभू आमचं सर्व उठणं दिसणं जाणं येणं सगळं काही तू आशीर्वादित कर. आणि आमच्याद्वारे केवळ तुझं गौरव होऊ दे, तुझी महिमा होऊ दे, तुझी स्तुती होऊ दे, तुझा सुवार्ता प्रचार होऊ दे. आणि तू गौरविला जा आणि तू उंचावला जा, अशी मी येशूच्या नावात प्रार्थना करते. आपण करूया. म्हणून तू ऐकते.
आपले हात आपण सर्वजण स्वर्गाकडे करूया. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर असो. देवाच्या विनंती आमेन. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. साक्ष देण्याची प्रेज द लॉर्ड. मी 8 दिवस झालं दवाखान्यामध्ये. माझी शुगर ऑपरेशनसाठी खूप वाढलेली होती. तर मी पास्टरला फोन केला, म्हटलं पास्टर माझी शुगर खूप वाढली आहे. तर पास्टरनी माझ्यासाठी प्रेयर केली. तर माझी पीपी होती, पहिली फास्टिंग होती 340. तर पास्टरनी मला पास्टरकडून प्रेयर करून घेतली. तर माझा विश्वास होता माझी शुगर लो होईल म्हणून. तर पास्टरने प्रेयर केली आणि खरोखर माझी शुगर पीपी करायला घेतली तर 81 वर आली. Praise God. Hallelujah. Thank you, Jesus. माझे हृदयाचे ठोके 300च्या वर गेले. तर सर म्हणाले की तुम्हाला आयसीयूत न्यावं लागेल, तुमची नस फाटत, तुम्हाला अटॅक येईल. पण देव खरं म्हणाले माझ्या बेडपाशी माझा कुणीतरी हात धरला, तू बेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या नाडीचे ठोके तिथे कमी होत चालले आणि माझा बीपी लो होत चालला. तर सरांनी सांगितलं की तुझे घरचे नातेवाईक कुणी जवळ नसताना आम्ही 20 पैसे दिलो. पण खरोखर प्रभू तिथं माने माझ्या खाटीपाशी तिथं उभा राहिला, तिथं मला स्पर्श केला प्रभूनी मला आणि माझं बीपी कंट्रोलमध्ये आणलं आणि माझी पल्स रेट 200-250च्या वरती तिथं 100 वर आली. देवाला कोटी कोटी धन्यवाद. Praise the Lord. All glory to God. तर सर्व गौरव प्रभूला देऊ. सगळा मान महिमा. पुढच्या शनिवारी देखील इथं आरोग्याची सभा असणार. लाईव्ह पण असेल, ऑफलाईन पण असणार आहे. तुम्ही येऊ शकता, कारण आता जाण्याविषयी कुठले बंधन नाही. तर तुम्ही येऊ शकता आरोग्यासाठी पण. आणि रविवारचं जे चर्च आहे ते रविवारचं चर्च पण तुम्ही रेग्युलर अटेंड करू शकता. येण्यासाठी कुठल्या प्रकारचं बंधन नाही. फक्त मास्क आणि सॅनिटायझर या ठिकाणी घेऊन या आणि त्याचा अवलंब करा. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. देवाची उपस्थिती सदा सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. Praise the Lord.